पुढची बातमी सांगलीमधून आहे। मराठवाडा आणि सोलापूरमधल्या पूरग्रस्तांना भाजप अल्पसंख्याक मोर्चानं मदतीचा हात दिलाय। 6 ट्रक धान्याचे किट त्याचबरोबर जनावरांसाठी चारा अशी मदत पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली आहे। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये हे मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना झाले। भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पूरग्रस्तांसाठी ही मदत करण्यात आली आहे। पाहुयात पुढची बातमी। पनवेलमधील भाजपचे प्रीतम म्हात्रे यांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला। राज्यातील अनेक भागामध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले। शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांवर या आपत्तीचे गंभीर परिणाम झाले आहेत। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचं नुकसान झाले, त्यामुळे मोठा फटका बसलेला आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी भाजपचे प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते पुढे सरसावले। धाराशिव परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण, देवघरमध्ये 138 शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। तर मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती, घर आणि जनावरांचं मोठं नुकसान झालंय। पूरग्रस्त भागात रोगराईचंही संकट आहे, त्यामुळे मुंबईच्या परळमधील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी माढा तालुक्यातील दरफळ आणि निमगाव या गावांमध्ये मदतीसाठी दाखल झाले आहेत। पूरग्रस्त भागात मदत शिबिर घेण्यात आलंय। या ठिकाणी शेतकऱ्यांना जनावरांसाठी पशुखाद्य आणि खनिज मिश्रणाचं वाटप करण्यात आलंय। तसंच जनावरांवर उपचार, लसीकरण करण्यात आलंय। जनावरांना खाद्य वाटप आणि खनिज मिनरल विषयक वाटपचा कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच निमगाव आणि दारपळ या गावातील असंख्य जनावरांचे औषधोपचार, लसीकरण करण्यात आले। दारपळ या गावात साधारणतः 200 खाद्याची पोती, 50 किलोचे एक पोते, जवळजवळ 10 टन खाद्य वाटप करण्यात आलं आणि साधारणतः 500 किलो खनिजे मिनरल मिक्सर वाटप करण्यात आले। तसेच तेथील आजारी जनावरांचे औषधोपचार करण्यात आले।